एवढं ब्युटिफुल पहिल्यांदाच बघितल्यामुळे फलपटलं ते. ती माझ्यावर चिडली. पिंपरी चिंचवडमध्ये अतिक्रमणाची कारवाई केली. हॅलो गाईज, आज सॅटरडे आहे आणि आज आम्ही डिनरला बाहेर निघालोय. संध्याकाळचे 7 वाजलेत. आमचा जायचा तसा काही प्लॅन नव्हता, पण माझा मित्र अक्षय जो तासगावमध्ये असतो तो आला इकडं, त्यामुळं आम्ही डिनरला जायचा प्लॅन केला. पण मी त्याला फोन केला आत्ता की डिनरला जाऊया म्हणून, पण त्यानं फोनच नाही उचलला. त्यामुळे मे बी तो कॅन्सल होईल. पण आमचा डिनरचा प्लॅन काय नाही कॅन्सल झालेला. आणि ही बघा तुझ्या इथं आवडती. आणि तिनं आज तिचं फॉसिलचं वॉच घातले. बरं लक्ष द्या सगळ्यांनी. कसं तर आम्ही असं डिनरचे प्लॅन झालेले मी असे कॅन्सल नाही करत. सो अक्षय तू हे मिस केलेस. काय झालं, अक्षयने फोन नाही उचलला? नाही ना, आता पण केलेलं त्याला, पण बिझी येते. देऊ मग ऑर्डर. हां देऊ. यावेळी पण इथली आपण दरवेळी जी ट्राय म्हणजे खातो व्हेज क्रिस्पी तीच द्यायची का दुसरी द्यायची ऑर्डर? पनीरमध्ये सांगूया ना काहीतरी. पनीर चिली किंवा पनीर क्रिस्पी सोच. हात बिना लावता पण सोचू शकतेस डोक्याला. किती वाजले तुला? माझ्या फॉसिलच्या वॉचमध्ये हां तर 7:30. अरे पण आपण डाएटवर होतो ना. हां मग आपण कुठं ठरवलं? आपण अक्षयसाठी आलोय. अक्षय नाही पण अक्षयसाठी आलो. कारण अक्षय होता. आपण काय ठरलेलं की आपण आपल्यासाठी नाही जायचं इथून पुढे बाहेर जेवायला, डाएट करायचं, स्ट्रिक्ट डाएटवर आहे. हे अक्षयमुळे स्ट्रिक्ट. मी स्टार्टरला पनीर क्रिस्पी ऑर्डर केलंय. हा एकच पीस राहिला, घे तेवढा. घे की. अगं मेन कोर्स नाही घेतलाय अजून. एवढ्यावर बास करायचं. खरं तर माझं पण पोट भरलंय. झालंय आमचं जेवण, आता आलोय बाहेर. द नेक्स्ट डे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. ती माझ्यावर चिडली. आरसा बंद करून पावडर लावती का तर मी बघत होतो आरशात त्यामुळे. आणि मी माझ्या केसांकडे बघत म्हणलं की अरे वा माझी केस किती मस्त दिसत आहेत. तर तिला आधी वाटलं की मी अरे वा म्हणले ते तिलाच म्हणले आणि त्यामुळं ती आता माझ्यावर चिडून बसले. तिला वाटलं की मी तिला कॉम्प्लिमेंट दिल्या म्हणून. आणि हे बघा कोपऱ्यात जाऊन कसं चालू, मला बघून पण देत नाही आता. ओय बघ इकडं. तुला हे असं करायचं त्यामुळे आज लिपस्टिक लावून घेतलीच आहे. आणि हे ऊन बघा बाहेर किती पडले मित्रांनो. आणि ही काळा ड्रेस घालून बाहेर चालली आता. ऍक्च्युली आता मी आमच्या दीदीकडे चाललोय आणि कसलं ऊन आहे बाहेर एकदम कडक, आणि त्यात तिला हा काळा ड्रेस घालायचा आहे. माझ्याकडे दुसरे कपडे नाहीये, घेऊन द्यावं. किती छान दिसतो हा कलर मित्रांनो. काळा कलर खूप छान दिसतो. उन्हात असलं म्हणून काय झालं, काळा कलर हा खूप छान असतो. बस हवा निकल गई. काळा कलर सगळीकडेच आहे. तुझ्या केसांचा आहे, ड्रेसचा आहे, तोंडाचा आहे, त्याला काय होतं. इतकं धाडस कसं होतं ना. मी पळून जाणार. काही दिवसांपूर्वी तुम्हाला माहित असेल बघा की पिंपरी चिंचवडमध्ये अतिक्रमणाची कारवाई केलेली, तर ती इथे पण झाली आहे वाटतं. इथे बघा हे पूर्णपणे सगळं पाडलंय, म्हणजे जिथे पण अतिक्रमण झालेलं ते पत्राचं बऱ्यापैकी सगळीकडे पाडलंय त्यांनी. आता पोहोचलोय आम्ही घराजवळ आणि अंशूसाठी काहीतरी खायला घ्यायला म्हणून थांबावं म्हणतोय. आता 2 कॅडबरी घेतले दोघींना. उद्या पण सुट्टी. अरे वा वा वा. 2 दिवस सुट्टी, 2 दिवस परत स्कूल असते. होय, अच्छा. मी हसत असलं तरी मी आत नले घाबरले. मेरे स्माइल पे मत जाना. इकडे बघ. मेरी तरफ ऐसे क्यों देख. आरव, ए आरव. आपण त्याच मजल्यावर आहे, वरच्या नाही. त्याला आज एवढ्या उंचीवर पहिल्यांदाच आला असेल तो. 4थ्या मजल्यावर आजवर. ह्याच व्ह्यू तर कुछ अलग ही दिख रहा है. एवढं ब्युटिफुल पहिल्यांदाच बघितल्यामुळे फलपटलं ते. मी इकडे आहे, इकडे बघ, इकडे बघ. तिकडे बघायला लागला. A few moments later. जाऊ का अंशू आम्ही? परत येऊ. कधी येऊ आता परत? 4:15 वाजता त्यांची. बाय. इथे बघा काय झालंय काय माहिती, पण दोन्ही साईडने रस्त्याच्या ट्रक थांबलेत आणि खूप मोठी लाईन लागली आहे. हॅलो गाईज,
अंशूला बाय बाय केल्यानंतर तर डायरेक्टच घरी आलो. येताना आम्हाला खूप ट्रॅफिक लागलं, त्यामुळे कंटाळा आलेला. आता येऊन आम्हाला जवळपास अर्धा पाऊण तास झालाय आणि आता संध्याकाळचे 7:30 वाजले. हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा.